या असा झालेले इथे एक तर ट्रेन आमची गेले चुकले फार इमोशनल सीन आहे म्हणजे मला पाहिजे तोंडावर माझ्या कसा दिसत होत्या मला किती इमोशनल दारू सांग भेटेल नाही इकडं. इथं आम्हाला स्टेशनला असा समजलाय का 16:44 का 55 काहीतरी मिनिटाची ट्रेन आहे पण ते 16 केव्हा वाजते ते आम्हाला माहित नाही. आम्हाला तर 12च्या पुढे एक. ये है सीमा, बोल्ड एंड ब्यूटीफुल मगर है गांव की पोयरी. काय दिसतोय हँडसम आहे ना. ना एकच विषय सांगायचा आहे का तुम्ही ट्रेन टायमाला द्या ना. हा दे काय आपण चालत निघलो तो कॉडेक्ट टाइम आणतो आमचा तर तो थोडाच टाइम लागत आहे. मित्रांनो हाय गुड मॉर्निंग नमस्कार जोहार जय आदिवासी. मी कॉमेडियन रुपेश कडव मिस्टर अलीबाबा. मित्रांनो आपल्या मिस्टर अलीबाबा व्लॉग आणि मेकिंग ह्या चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे. आणि आजच्या व्लॉगचा नेमका विषय काय आहे तर मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने गेल्या 7-8 महिन्यापूर्वी मला एका हिंदी पिक्चरमध्ये काम मिळालेलं. त्याचं शूटिंग 7-8 महिन्यापूर्वीच झालेलं आणि आज त्या पिक्चरचा इव्हेंट आहे म्हणजे टीजर लॉन्चिंगचा इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटसाठी मी तेथे जाणार आहे गुजरातमध्ये भिलाड येथे. आणि माझ्यासोबत माझे 2 मित्र पण आहेत तर तुम्हाला तो पूर्ण ब्लॉग आणि त्यातली मजा जी काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा, शेअर करायचा, नाही केला तरी पण चालेल पण एन्जॉय तरी करा. तो आनंदाचा दिवस उजाडला होता. सकाळ झाली होती. सकाळचा हलवार वारा मनाला प्रसन्न करत होता. माझे प्रामाणिक मित्र माझ्या आधी स्टेशनला जाऊन पोहोचले होते आणि मी मात्र माझ्या वैयक्तिक कामात गुंतलो होतो. गुजरातला जाणारी गाडी सुटेल ह्या भीतीने माझी गाडी भरधाव वेगाने धावत होती आणि इतर प्रवाशांचे धक्केबुक्के खात खात मी कसाबसा लगबगीने स्टेशनला जाऊन पोहोचलो. गुजरातला जाणारी एक्सप्रेस पकडून आम्ही गुजरातसाठी तिघेही रवाना झालो होतो. गुजरातमध्ये पोहोचताच माझा आनंद त्रिगुणी झाला होता आणि ऑटोमध्ये बसून मी आजूबाजूच्या गोष्टी बघत होतो. गाड्यांच्या ट्रॅफिकचा रागही येत होता पण मनाला खूप आनंद झाला होता आणि एकदाचा ठरलेल्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. 8 महिन्यापूर्वी शूटिंग दरम्यान भेटलेले मित्र पुन्हा एकदा भेटले होते आणि त्यामुळे आम्ही मूवीच्या पोस्टरसमोर सेल्फीची मजा घेऊ लागलो. आणि मित्रांनो तिथे गेल्यावर एक चमत्कार घडला होता कारण माझा डुप्लिकेट माझ्यासारखा दिसणारा तिथे एक मित्र मला सापडला होता. खूप उशीर झाल्यानंतर आम्ही आपापसात चर्चा करू लागलो. टीजर लॉन्चिंगचा कार्यक्रम कधी चालू होतोय याची ओढ लागली होती आणि मित्रांनो एकदाचा कार्यक्रम चालू झाला. थैंक यू सर. लिरिक्स लिखे जाते हैं उसके बाद उसमें इमोशन से पूरे इमोशन से लिखे जाते हैं लेकिन उसमें सुर जोड़ के ही हमें हमारे तक इमोशंस पहुंचते हैं. आपने अपने सुर डाले हैं तो मैं आपसे रिक्वेस्ट करना चाहती हूँ कि 2 लफ्ज तो सुनाया जाए यहाँ पे भी. त्या मूवीमध्ये काम केलेले कलाकार आपापले अनुभव सांगत होते आणि मी मात्र गपचूप बसून ऐकत होतो कारण त्यानंतर माझाच नंबर होता. जो भी कैरेक्टर था मैंने अच्छे से करने की कोशिश की. फाइट सीन से जिनमें उन्होंने बहुत अच्छा सपोर्ट किया और एक और चीज भी रही कि ड्यूरिंग द शूट हमारे प्रोड्यूसर सर, डायरेक्टर सर बहुत सारी चीजों के लिए ओपन थे. तो चालू किया जाए, साथ में करेंगे. 10 9 2 ये है सीमा, बोल्ड एंड ब्यूटीफुल मगर है गांव की पोयरी. काय दिसतोय हँडसम आहे ना. ये है अमर, IT इलेक्ट्रिशियन. सीमा से पहली नजर में ही प्यार हो जाता है. तुम्हें कैसा लड़का पसंद है? ये है लखू, सीमा से बहुत प्यार करता है.
विधवा की शादी नहीं होती, करेगा तो शादी। तब्बल 1.5 तास एकाच जागेवर बसून आमच्या जेजेबाईला भूक लागली होती आणि तो जेवण कुठे आहे याच्या शोधात फिरत होता. आचारी लोकांची धावपळ चालली होती आणि आमच्या जेजेबाईने इकडे ताट भरून पंचपक्वान्नाचा आस्वाद घेतला होता. तर त्यात आता आम्ही मस्त पोट दाबून जेवलो भाकरी खाती साठलो पण मी. काय झालंय, पिक्चर येतो आमचा, तर त्याच्यात म्हणजे हिरो मीच असायला पाहिजे असं मला असं वाटतं. मी हिरो मिळत नाही. त्याचं कारण असं आहे का मला म्हणजे हिरोच नाही केला. केसात मार खाला जरा. केसात मार खाला. मी हिरो झालो नव्हतो, पण त्या चित्रपटामध्ये मीही एक पात्र रंगवतोय. त्या खुशीत आम्ही परतीचा प्रवास चालू केला. गाड़ी संख्या से चलकर बांद्रा को जाने वाली आज रद्द कर दी गई। हिंदी बोलना. जीवाची वाट आहे मला. मित्रांनो, दुर्दैवाने आमची ट्रेन कॅन्सल झाली होती आणि आम्हाला तब्बल 3 तास थांबावे लागणार होते. आणि त्यानंतर जो इतिहास घडला तो कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याच्या नादात आम्ही सहज 3 तास घालवले. आपण आमचा त्याच्यावर विश्वास नाही. आमचा दादा गेलाय ना तिकीट काढाय, त्याच्यावर विश्वास मी नाही. विश्वास आहे आमचा. आता तो काय सांगेल ते आम्ही पाहू. म्हणजे आम्ही 7:30 वाजेपर्यंत डायरेक्ट आम्ही केव्हाच पोहोचून असा अंदाज आहे. गाडी कॅन्सल झाली. 7:30 ते 9:30 वाजता पोहोचवाल. मी केव्हा करायचं इकडे ना सर आपल्याकडे बाबा. आता इकडे असं आहे 10 मिनिटाला लोक. आता आपल्याकडे पाहा ना, तुम्ही विचार करा. एक 4 मिनिट पहिले ट्रेन येते आपल्याकडे. इकडे असं आहे पुराव का कॅन्सल आहे. इकडे एक तर गुजराती जमानी ना काय, एक तर गुजराती जमानी चावलत नाही. असं झालेले इथे एक तर ट्रेन आमची गेले चुकले न. फार इमोशनल सीन आहे. म्हणजे मला पाहिजे ना तोंडावर माझे कसा दिसत होते मला किती इमोशनल. दारू सांग भेटेल नाही इकडे. ब्लॉग चालू आहे ना हा. तर त्यात तो ट्रेनचा विषय सांगत होता. मेन गोष्ट म्हणजे अशी आहे का आम्हाला माहित राहता काय ट्रेन कॅन्सल आहे. आम्ही हायवेशी एका ट्रक पकडून ना इगो पकडून ना खुशाल तिकडे मनोहर मस्तानला जातो. आता 3.5 तास बसायला लागल. त्याच म्हणजे मी आलोच असतो. मी माझा ऍक्च्युली त्या ठरवलंच होता खरा. तर सांगता तिथं आम्हाला स्टेशनला असा समजलाय का 16:44 का 55 काहीतरी मिनिटाची ट्रेन आहे. पण ते 16 केव्हा वाटते ते आम्हाला माहित नाही. आम्हाला तर 12च्या पुढे 1. जेजेला मी विचारतो पण जेजेला 1चे पुढे 2. 16 केव्हा वाटतं. पण एवढं काय आम्हाला धंदा नाही मिळेल. बाय ट्रेन कॅन्सल झाले आम्हाला सापडलाय. खाटखुबा जसा आहे तो. तर ये जेजे बिजेला यांना माहित नाही मिळत. ते आम्ही आता त्यांना समजवतो कसं आहे. दादाला असेल एखादा माहित, नसेल एखादा ना. खाटखुबा या मी त्या तुम्हाला सांगतो कसं शिकवून. 4 वाजून 4 तास. तर त्या आता नाही त्या बघा आता मला गेम समजले का 16 आकडा हलो 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 पडायला लागलाय. पण त्या तुम्हाला तो खाटखुबा मॅन तिथे सांगला ना दादा. त्या खाटखुबा म्हणजे कसं आहे मेन आता ऑटोमॅटिक डिफिकल्ट इंजिनिअरिंग मॅन ते केलेले आहे. ऍक्च्युली त्याचं मला माहिती आहे. त्या याला जेजेला ते काही सांगून तुम्हाला सांगतो तर त्या ज्या आहे ना इंजिन या गोष्टी त्याच्यात एक पिस्टन असतो. प्रत्येक इंजिनला असतो की पिस्टन ना. कार्बोरेटर तुम्हाला माहित असेल. कार्बोरेटर तो कार्बोरेटर म्हणजे त्याच्या धूरबीर निघतो का. सायलेन्सर ना सांगा. सायलेन्सर पण ते सायलेन्सर म्हणजेच कार्बोरेटर असतो. कार्बोरेटर ना सायलेन्सर वेगळा त्या शब्दांचा फक्त आहे. वस्तू तीच आला का लक्षात. या पहा कसा माझा जसा आपला माणसाचा रे तो माणसाचा या कसं माणसाची कसं काढायचा मागच्या निघतो तसा होत्या पहा त्या आणलाय.
मग त्या खाटखोबा आणला दाखवता यो खाटखोबा तो बा यो तो खाटखोबा तर याच्यात काय मेन निघून ज्या बाता सांगल्या काय खोट्या आहेत का फार लांबी गाडी आगीन गाडी पाहिली दादा आगीन गाडी गाडी पाहिली नव्हती आगीन गाडी हे आपल्या जेजे आगीन गाडी पाहिली नव्हती तेव्हा मी जेजेला आगीन गाडी दाखवायला गेला आता त्याने आगीन गाडी पाहिले आता तो आम्ही हायवेला तो आमचा माझा भाडा करणार आहे ट्रेनवाल्याला सांगला तर आता इकडे गुजरातला चाललाय आम्हाला जायचं आहे पालघरला त्याची त्याला 2 तोंडा असते ट्रेनला ना दादा 2 तोंडा हो ट्रेनला 2 तोंडा हा एक मागचा एक पुढचा तर त्याला मेन काय सांगला का इकडचा टूर चालू कर स्वतः मी चालवाय बसतो लागेल तर तुला येत नसेल त्याच्या काय ऐकाय तयार नाही आता होतो बा होतो तुला धड मान ड्रायव्हर हे काय होतो निघाला म्हणजे ड्रायव्हर म्हणजे कसं प्रोफेशनल असाय पाहिजे हो मग असं आम्ही पाहू तरी पण विचार करू ही ट्रेन गेली तर की आपल्याकडे किती ट्रेन आहेत हा ट्रेन किती आहेत आपल्याकडे असा किती आहेत मी विचार करू डायरेक्ट मुंशाला सोडेल डायरेक्ट एकच स्टेशन भाडाचं काय 1000 रुपयाच्या वरतीवर जे आपली ओळख येते म्हणजे आपली जबरदस्त ओळख येते आता पोलीस काका आलेले त्याच्यामुळे जरा गपचूप बसायचा झाला इथं माझी घाटी माहिती नाही मोठी घाटीच आपल्या घाबरत नाही कोणाला आपले पण याच्या अर्थ जाय चला टकले हेलिकॉप्टर बरं त्याचा आडझोड फॅन लावते फॅन लावायची पण माणसाची एक सिस्टम असायला पाहिजे आता तुम्हीच पहा ना तसा इथं फॅन किती गरगाट माझ्या टेकलेला एक केस नाही ठेवलं मला हा हे माझा बादाडीला किती केस पण टकले या समोर तुम्हाला पाय भेटेल हा एक भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला ना माणसानं ते याचा एकमेव कारण माझा केस जाण्याचं आहे का असं या फॅन मध्ये मी जरा साईडला बसला आता तुम्ही माझं म्हणणं काय हे मला एकच विषय सांगायचा आहे तर तुम्ही ट्रेन टायमाला द्या ना हा दे आता मी कुत्र्यासारखा सकाळी धावत बोलत माझी गाडी बंद पडेल फिरून मी घेणार हा मी लोटाय होतो Inconvenience caused is deeply regretted. आपत्कालीन Express. आपत्कालीन म्हणजे काय म्हणजे बाय चान्स असा इमर्जन्सी असेल तर त्याचं निघून चालते गाडीवर निघणार तरी पण चालेल पण तेच क्रिकेट चालेल थापाठोकीचा कार्यक्रम चालू असतानाच पालघरला जाणारी ट्रेन आली आणि एकदाची आम्ही घरी पोचलो सो मित्रांनो पूर्ण व्लॉग तुम्ही एन्जॉय केला आहे पाहिलाच आहे आणि मी काम केलेला मेरून एक प्यार का रिश्ता हा चित्रपट येत्या जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान रिलीज होतोय आणि त्याची अपडेट मी तुम्हाला देत राहीन आणि हा व्लॉग एन्जॉय केल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद थँक्यू आणि कमेंट करून नक्की कळवा की हा व्लॉग कसा वाटला ते ओके थँक्यू